निहाल दादा बनसोडे आपण स्टेजच्या जवळ पॅव्हिलियन आहे तिथे आपण या. अनिकेत कुठला आहे? कॅपवाला आहे का? कुठला आहे अनिकेत? निळा निळा जर्सी निळी जर्सी का? अनिकेत माने सध्या आपण पाहिलं तर मैदानामध्ये दाखल झालाय. दुसऱ्या बाजूला बॅटिंग करत असताना फलंदाज महेश जगताप. आयकॉन खेळाडू आज अनिकेत माने खेळतो या टीम मध्ये. गोलंदाजीसाठी दाखल झालाय. मागील मॅचचा खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर हिरो ज्या पद्धतीने खेळ राहिलाय. अर्थातच अमित पाटील आयकॉन खेळाडू सध्या मात्र दाखल झालाय. पैसा बसून मॅच आणखीन एक बढिया मॅच तुमच्या समोर घेऊन येतोय. बेस्ट ऑफ द बेस्ट. जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिला चेंडू बैठक स्ट्रोक सजवायचा होता. पंचांच्याकडे बिग अपील केली जाते आणि यावेळी पाहिलं तर चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. पनुमरे एक्सप्रेस म्हणून या खेळाडूला नाव दिलंय आणि पहिल्याच चेंडूवरती अतिशय भन्नाट वेगाने पनुमरे एक्सप्रेस या मैदानावरती धावत असताना पाहायला मिळते. अमित पाटील. अनिकेत पाटोळेचा खेळ यंदाच्या टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने आपण पाहिलं तर यंदा ज्या पद्धतीने त्याचा खेळ चालू आहे एक वेगळी उंची त्यानं मिळवली आणि आज आयकॉन खेळाडू म्हणून दाखल झाले आज ओम साई स्पोर्ट्स हिरा या टीम मध्ये या आयोजनामध्ये. ओहो पॅडल स्वीप करायचा प्रयत्न फटका चांगला घेऊन काढला. खेळाडू हे वेगानं जातोय. अगदी एक धाव. नक्कीच अतिशय सुंदर स्ट्रोक सजवलेला आहे. अनिकेत पाटोळे जो या ठिकाणी या चालू हंगामामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. अप्रतिम मॅच आणि मी विनंती करेल यानंतरची मॅच आहे खास ही मॅच टॉस उडवण्यासाठी मी विनंती करेल जे आमच्या महिला उपस्थित आहेत त्याचा सिरा पोलीस स्टेशन कॉन्स्टेबल आणि ज्यांनी लेदर क्रिकेटमध्ये बराचसा अनुभव आपल्या आयुष्यामध्ये लेदर क्रिकेट बऱ्याचसं नॅशनल क्रिकेट ज्यांनी खेळले आहे आम्ही त्यांच्या वतीनं यानंतरच्या मॅचचा टॉस करणार आहोत. इनिंग ब्रेकमध्ये आम्ही तुम्हाला कॉल देऊ तेव्हा आपण नक्की या. आपल्या आल्यानं मी मगाशीच उल्लेख केला की या सोहळ्याची शोभा जरूर वाढेल. एक मोठी विकेट मॅच मध्ये माघारी जाते. अर्थातच फलंदाज महेश जगताप बॅक टू द आउट. ही खासियत आहे अमित पाटील याची. यावेळी पहिलं तर आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू रिलीज केलेला होता आणि या चेंडूवरती गती काढून घेतली होती आणि चेंडू हवेमध्ये इनसाइड आउटचा फटका सजवायचा होता आणि चेंडू हवेमध्ये गेला. मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षकाने सौरभ शिंदे यांनी कोणतीही चूक केली नाही आणि या ठिकाणी झेल टिपला जातोय. बॅट्समन बाद. अमित पाटील पनुमरे एक्सप्रेस म्हणून मला का ओळखलं जातं याचं उत्तम उदाहरण त्यांनी सिद्ध करून दाखवलंय. अतिशय चांगली गोलंदाजी अमित पाटील याची आपल्याला पाहायला मिळते. ग्रामीण भागातून क्रिकेटची सेवा सुरू केली आणि आज पाहिलं तर या महत्त्वपूर्ण टुर्नामेंटमध्ये आयकॉन खेळाडू म्हणून नाव. मिस्टर अमोल लट्टे म्हणजे अमोल सरांचा स्वतःचा वेगळा कारखाना आहे जिथे खेळाडू तयार केले जातात. म्हणजे एक क्लब आणि त्या क्लब मध्ये प्रशिक्षक म्हणून त्यांचं एक खऱ्या अर्थानं योगदान राहतं. म्हणून मी उल्लेख केला की कारखाना आहे जिथे खेळाडू तयार केले जातात आणि आज कशा पद्धतीने धावा करतात कशा पद्धतीने खेळतात. कारण की दोन खेळाडू महाराष्ट्र लेवलचे त्यांनी घडवलेत. एक महिला लेडीज क्रिकेटर ही त्यांच्या माध्यमातून घडवली गेली ना असे प्रशिक्षक सध्या मैदानामध्ये दाखल झालेत. मिस्टर अमोल येस वा. आणि सध्या बॅटिंग साठी ते मैदानामध्ये. परंतु गोलंदाजी मार्क वरती अमित पाटील याला आपल्याला पाहायला मिळतो. अतिशय चांगला खेळाडू आहे आणि हा खेळाडू देखील अतिशय जिद्दी खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं मिसअंडरस्टँडिंग आपल्याला पाहायला मिळते. थोडेसे पुढे गेलेले होते अमोल परंतु बॅट्समनने अनिकेत पाटोळे यांनी थांबवलाय. तर चांगला निर्णय आहे कारण क्रिकेटमध्ये सर रनआउटची विकेट म्हणजे क्रिकेटची आत्महत्या आणि या वेळेला जर आत्महत्या केली तर नक्कीच धोक्याची घंटा. येस नो वेट 3 शब्द तुम्हाला चांगले यूज करता आले पाहिजेत आणि तेच यूज केलेत चांगल्या पद्धतीने. हो कधी परिवर्तन. चेंज ऑफ द पेस. फसवलं. थोडा स्विंग झाला. चेंडू पडला. काटा बदलला. कोण बदलला. मार्ग बदलला. प्रवाह बदलला. दिशा बदलला. हवेमध्ये एकावे घेणारा चेंडू रंग बदलून प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून अचानक 2 वरती गेला. मोय फसवलं गेलं थोडंसं. चांगली गोलंदाजी अमित पाटीलची सध्या मात्र चालू आहे. नक्कीच शिराळा तालुक्यातील सर्वात जिद्दी खेळाडू जर कोण असेल ना त्याचं नाव आहे अमित पाटील. मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये या खेळाडूने आपली जिद्द मेहनत आणि चिकाटी दाखवलेली आहे.
आज अनिकेत पाटोळेचाही गेम बघण्यासारखा जरूर होईल, कारण की ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर 1चा खेळ संपला, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले अर्थातच 3 या आकड्यावरती, कारण की अनिकेत पाटोळे जेवढा वेळ मैदानामध्ये थांबेल तेवढी धावसंख्या येईल. मात्र अमित पाटीलची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला काय हरकत आहे. वॉट बॉलिंग यार, अप्रतिम गोलंदाजी. काय आहे गोलंदाजी आज, कार करून प्रतीक पाटीलचं कौतुक करेल, त्यांनी आयकॉन खेळाडू शिरायामधला आज खेळवलाय. हे बडी बात आहे मेरे दोस्त, कारण की आज आयकॉन सोबत आयकॉन शिरायाचा खेळत असताना महाराष्ट्र लेवलच्या आयकॉन सोबत त्याचा अनुभव वाढेल आणि उद्या येणाऱ्या दिवसामध्ये अमित पाटील महाराष्ट्राचा आयकॉन म्हणून देखील खेळताना दिसेल. ते दिवस लांब नसतील. आपले खेळाडू मोठे करण्यासाठी प्रतीक पाटीलने मोठं पाऊल उचललंय, त्याची खऱ्या अर्थानं मी कौतुक करेन. नक्कीच सर, अभिमानाची गोष्ट आहे प्रतीक दादा यांची आणि यांच्या मार्फत देखील अनेक मोठमोठे खेळाडू घडलेले आहेत आणि शिराळा तालुक्याच्या टेनिस क्रिकेटसाठी त्यांनी खूप मोठं सहकार्य दिले. प्रतीक दादा, तुमचं देखील या ठिकाणी अभिनंदन. आपल्या भागातील खेळाडूंना तुम्ही एक व्यासपीठ निर्माण करून देताय. तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जाऊया मॅचच्या दिशेने. जिथे दुसरं षटक घेऊन आलाय तो आयकॉन खेळाडू, त्याचं नाव आहे अमोल निळुगडे. मिस्टर अमोल मागील मॅचचा हिरो आहे. मॅन ऑफ द मॅचची जर्सी त्याच्या शरीरावरती परिधान त्यानं केलंय. मात्र अनिकेत पाटोळेचा नुकताच उल्लेख केला, महाराष्ट्रासाठी खूप चांगलं क्रिकेट त्याचं राहिलंय. चार्जिंग मागायला माईक चालू आहे आता. नक्कीच अतिशय चांगला गोलंदाज आहे अमोल निळुगडे. संपूर्ण महाराष्ट्रभर प्रवास करणारा, महाराष्ट्राबाहेर देखील हा खेळाडू प्रवास करत असताना पाहायला मिळतो. लेदर क्रिकेटचा भला मोठा अनुभव असणारा अमोल निळुगडे. पहिला चेंडू शॉर्ट बॉल, शॉर्ट समोरच्या दिशेने चेंडू लॉफ्ट केला लॉंग ऑफ रिजनच्या दिशेने. बॅट्समन अनिकेत याच्या बॅटमधून येतोय चौकार. अप्रतिम फटका, चौकार. फौजी यांचा देखील व्हिडिओ कॉल आलाय. थँक्यू सो मच फौजी. शुभेच्छा त्यांनी या स्पर्धेसाठी दिल्यात. मिस यू. का नाही मिस करणार त्यांना, कारण की गतवर्षी देखील आपण पाहिलं तर या मैदानामध्ये बरीचशी मेहनत फौजी यांची राहिलेली आणि संपूर्ण युट्यूब त्यांनी आपण पाहिलं तर स्पॉन्सर केले. अजित जी फौजी साहेब, तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. आणि त्यांचं स्वागत केलंय षटकारांनी. नक्कीच अतिशय सुंदर स्ट्रोक सजवलाय आणि या चेंडूवरती षटकार आला. बॅकफुटवर जाऊन अतिशय सुंदर स्ट्रोक सजवला अनिकेत याच्या बॅटमधून आणि या चेंडूवरती अतिशय चांगला दर्जेदार स्ट्रोक षटकार. समोर आयकॉन, अतिशय चांगला आयकॉन खेळाडू आणि त्याच्यावरती हल्ले चढवले जात आहेत. चांगली मॅच बनेल, चांगली मॅच रंगेल. आयकॉन टू आयकॉन. हो, गती परिवर्तन स्लोअर वन. हलक्या हातानं फक्त कट केल्या, दिशा दिले. पॉइंट रिजन मध्ये चेंडू वेगाने जातो, अडवला जातो. पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धावेचाही प्रयत्न केला जातोय. वॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन तुमने चुराया जो सनम. वॉट अ रनिंग बिटवीन द विकेट यार. आणि सध्या मैदानामध्ये दाखल झाले. आता त्याचा मी मनापासून स्वागत करेल पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक, 32व्या क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर वन विभाग अधिकारी सातारा सन्माननीय आदरणीय बबलूदादा पाटील, आपलं मनापासून अधिक स्वागत. वेलकम बबलूदादा पाटील, वेलकम, सुस्वागतम. नक्कीच मुंबई क्रिकेटसाठी एक मोठं व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम बबलू पाटील यांनी केलेलं आहे. आणि आज पाहिलं तर आपल्या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातून अनेक खेळाडू मुंबईमध्ये खेळत असतात आणि ते व्यासपीठ निर्माण करून देण्याचं एक महत्त्वपूर्ण काम बबलू पाटील यांनी केलेलं आहे. त्यांच्या कार्याला आमच्या शिराळा तालुक्या शिराळा टेनिस क्रिकेटकडून सलाम. येस, असे क्षेत्ररक्षण सजवलं जाते, कारण की अमोल निळगुडे त्याच्या समोर आपण पाहिलं तर अनिकेत पाटोळे, दोघेही आयकॉन आहेत, महाराष्ट्रासाठी चांगलं क्रिकेट खेळतात. आज ओम साई स्पोर्ट्स शिराळा. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न खेळाडू आहे, धाव दिली जात नाही. डॉट बॉल. अब आएगा मजा. आग उधर भी लगी आग, इधर भी लगी आग, दोनों तरफ बराबर की लगी है. अब आएगा मजा. की दोन्ही हिरे आहेत, दोन्ही तारे आहेत, दोन्ही सितारे आहेत. इकडे हिरो आहेत, इकडे तारे आहेत, इकडे सितारे आहेत, इकडे शेर आहेत, इकडे सवास. मजा येणार मॅचला. नक्कीच बॅटिंग करणारा खेळाडू यंगस्टर खेळाडू आहे आणि समोर आहे अमोल निळगुडे. हा देखील एक नावाजलेला खेळाडू, फिरकीचा जादूगार. शेवटच्या क्षणी फिंगर रोल झाले, चेंडू पडल्यानंतर राईट झाला, लेग बॅक झाला आणि चेंडू निघून जातोय. अमित पाटील याच्या हातामध्ये कोणतीही धाव या चेंडूवरती आलेली नाहीये. बॉलिंग अटॅक, नागभूमी स्पोर्ट्स शिराळा संघाचा बॉलिंग अटॅक ऑलवेज बेटर. मात्र बॅटिंग परफॉर्मन्स वाडा स्पोर्ट्स वाडा कसा दाखवले हेही बघायचंय. वॉट मॅच यार बनली मॅच. प्रेक्षक आज जाणार नाहीयेत, आज इधर ही रहेंगे सब लोग. दरम्यान स्पर्धेमध्ये कमरुद्दीन नायकुडी साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे आणि त्यांचं या स्पर्धेच्या दरम्यान सहर्ष स्वागत. क्रिकेटसाठी मोठं योगदान असलेलं व्यक्तिमत्व माननीय कमरुद्दीन नायकुडी साहेब यांचं स्पर्धेच्या दरम्यान सहर्ष स्वागत.
ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर 2चा खेळ संपलाय, 2 षटकांचा खेळ संपला. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 16. शोभ बोला 16 या धावसंख्येवरती संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले. आणखी आतापर्यंत आपण पाहिलं 2 षटकांच्या खेळी 16 धावसंख्या आतापर्यंत सॅटिस्फाईड धावसंख्या बोलू शकतो भाऊ. पण दुसऱ्या बाजूला मारुती सर एक ओव्हर शोधली जाईल अटॅकिंग क्रिकेट, एका ओव्हरमध्ये 20 ते 25 धावा करण्याचा प्रयत्न करतील. पण दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर सुहास खोत हाही वेगवान गोलंदाज अजून बाकी आहे. कारण की सुहास खोतची ओव्हर अटॅक क्रिकेटसाठी वापरली जाईल का तेही बघायचंय. कारण की गोलंदाजीसाठी आतापर्यंत सुहास खोतलाच दाखल केले. कारण की हा वेगवान गोलंदाज किती धावा खर्च करतोय, दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याचा क्षमता सुहास खोतकडे, यॉर्कर बॉल, गती परिवर्तन, ऑल सब कुछ इसके पास आहे. मात्र ओव्हर क्रमांक 3 नंतर 2 ओव्हर राहतील, त्याच्यामध्ये अटॅकिंग क्रिकेट होईल का हे बघायचंय. नक्कीच फिरकीचे जादूगार आहेत सुहास खोत. त्यांना अनेक वर्षापासून आम्ही क्रिकेट खेळत असताना पाहतोय. दोन्ही बाजूला चेंडू टर्न करण्याची क्षमता हा खेळाडू बाळगतो. त्याच्या भात्यामध्ये अनेक प्रकारचे वैविध्यपूर्ण गोलंदाजी आहे. एखादा यॉर्कर लेनचा चेंडू देखील रिलीज करतात, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, एखादा वेगवान चेंडू, म्हणजेच बॉल गोलंदाजामध्ये जे सर्व असावं ते सर्व सुहास खोत यांच्यामध्ये आहे. परंतु समोर आहे ना खेळाडू अनिकेत पाटोळे, हा देखील अतिशय चांगला खेळाडू आहे. पहिल्या चेंडूवरती इनसाइड आउटचा फटका आणि या चेंडूवरती अडकवलाय. ट्रॅप आखला होता आणि त्या ट्रॅप मध्ये अडकवलंय. नाव आहे सुहास खोत. सुहास खोत विजयनं कॅच पकडली आहे. मी विनंती करेल जे डंपर्स आहेत ते थोडेसे ट्रॅफिक आपण करायची नाहीये तिथे. कारण की आता ज्या पद्धती आपण पाहिजे वाटर स्पोर्ट्स वाटा संघाचं ट्रॅफिक मध्ये अडकले वाटर स्पोर्ट्स वाटा. कारण की धावा होत नाहीये, ट्रॅफिक से निकलना पडेगा आणि सध्या तेही ट्रॅफिक हटवून घ्यायचंय. पाणीतून जसा हिरा काढावा, हुकमी पत्त्यातून जसा तुरुपचा एक्का काढावा, तसा बाहेर काढला सुहास खोतला. जेव्हा जेव्हा सुहास खोतला बाहेर काढतो तेव्हा तेव्हा विकेट देतो सुहास खोत. आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं गोलंदाजी राहिल्या, म्हणजे जेव्हा जेव्हा आपण पाहिलं डोके दुखतं तेव्हा सॅरो डॉन, आणि जेव्हा विकेट हवी तेव्हा हा नागभूमीचा डॉन नेहमी बाहेर काढतो. विकेट भेटली आहे. नक्की जर्सी नंबर 1 त्यांचं नाव आहे सुहास खोत उर्फ रघु बापू या नावाने प्रसिद्ध असलेले खेळाडू. आज पाहिलं तर त्यांचा देखील स्पोर्ट्स शॉप आहे आणि त्यांच्या मार्फत देखील क्रिकेटची सेवा केली जाते. पहिले चेंडूवरती एक महत्त्वपूर्ण घडी बाद केलेला आहे. अनिकेत नावाचा एक महत्त्वपूर्ण मोहरा त्यांनी टिपलाय. आयकॉन खेळाडू बाद केलाय आणि क्रिकेटचा भला मोठा अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा पुरेपूर फायदा उचललाय. पहिल्याच चेंडूवरती त्यांनी दाखवून दिलंय मला या टीममध्ये शिराळा तालुक्यातील लिजंड खेळाडू म्हणून का ओळखलं जातं. राऊंड विकेट दुसरा चेंडू. यावेळी पाहिलं तर थोडासा शॉर्ट बॉल आणि पाठीमागे अतिशय चांगलं प्रोटेक्शन दिलं जात आहे सूरज तांबीट याच्या मार्फत. हा देखील अतिशय चांगला खेळाडू आहे सूरज तांबीट, एक आक्रमक विस्फोटक फलंदाज. मात्र दुसऱ्या बाजूला दोन्ही बॅटर आपण पाहिले तर एका बाजूला अमोल तर दुसऱ्या मिस्टर अमोल तर दुसऱ्या बाजूला मिस्टर प्रमोद लोंढे. दोन्ही खेळाडूंच्या बाबतीत आपण चर्चा करणार आहोत. यावेळी थोडासा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. दोन्ही खेळाडूकडे आतापर्यंत आपण पाहिलं तर अनुभव आहे. दोन्ही खेळाडूंकडे आतापर्यंत आपण पाहिलं तर एक महाराष्ट्र टेनिस क्रिकेटसाठी खूप चांगलं क्रिकेट खेळले प्रवीण लोंढे त्याच्यामधलं एक नाव आपण पाहिलं तर महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये ऑल इंडिया खेळता आयकॉन म्हणून त्याला खेळताना पाहतो. सध्या शॉर्ट आर्म जॅक आहे खेळाडू सूरज. क्रिकेटमध्ये थोडा फुटबॉल पण चांगला चेंडू अडवला. एक धाव त्यांना आता फक्त खर्च केले. 3 धावा संघासाठी अडवल्या. कोण बोलतं क्रिकेटमध्ये फुटबॉल चालत नाही? फुटबॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझनला. परंतु गोलंदाजाची अपेक्षा होती की हा झेल व्हायला पाहिजे होता, कारण खेळाडू देखील तसाच आहे. सूरज याच्याकडून या झेलसाठी एफर्ट्स लावले पाहिजे होते, परंतु क्रिकेट आहे. पुढचा बॉल समोरच्या दिशेने या ठिकाणी ड्राय केलाय. समोर प्रोटेक्शन आहे विजयाचं आणि त्याला या ठिकाणी चकवा देऊन चेंडू जातो सीमारेषेच्या दिशेने येतोय चौकार. महत्वाचा होता हा फलंदाजासाठी, खूप महत्वाचा होता. धावा हव्यात धावांची भरपूर गरज आहे आणि सध्या त्याच धावा आपण पाहिल्या तर मिस फिल्डिंगच्या स्वरूपामध्ये दिल्या जातात. मात्र दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर टीम रिलीज आहे, टीम शांत आहे. मिसफिल्ड झाल्यानंतर कोणी कोणावरती आरडा ओरडा करत नाहीये, यामुळे वातावरणही सध्या शांत राहिलंय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे अर्थातच 22 धावसंख्या. सध्या आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी सुहास खोत. गती परिवर्तन होतं, चेंज ऑफ द पेस होता, बॅट स्विंग झाली, स्विंग अँड मिस. नंतर बॅटर आपण पाहिलं तर अगदी शांत उभा राहिला. ओव्हर क्रमांक 3चा खेळ संपला. रिप्ले टेलिकास्ट पहा कशा पद्धतीने चेंडू हाताला जातोय. फलंदाज जिथल्या तिथे
चेंडू थोडा बाहेर ठेवला, अवे फ्रॉम दी बॉडी, नजरेच्या बाहेर, हाताच्या बाहेर, स्टंपच्या बाहेर, ऑफस्टिकच्या बाहेर आणि अवे फ्रॉम दी बॅटर. आणि यावेळी चेंडू अगदी यशस्वी झाला. डॉट बॉल. ओव्हर क्रमांक 3चा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करत असताना बाटा स्पोर्ट्स वाटा संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 23. लॉस ऑफ दी 3 विकेट्स. 22 लॉस ऑफ दी 2 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर. नक्कीच याचसाठी सुहास खोत जाणले जातात आणि त्याने आपले क्लास दाखवले. एक विकेट टेकर गोलंदाज आहे, फिरकीचा जादूगार आहे आणि फिरकीच्या जादूवरती अक्षरशः खेळाडूंना नाचवलं. आता स्ट्राईकवरती पाहायला मिळतात ते अमोल आणि नॉन स्ट्राईक एंडवरती आहेत ते प्रमोद. आणि चौथं महत्त्वपूर्ण षटक घेऊन येतो तो गोलंदाज अमोल निळगुडे. आपलं वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी चौथं षटक घेऊन येतात आयकॉन खेळाडू अमोल निळगुडे. हे देखील फिरकीचे जादूगार आहेत आणि क्रिकेटचा भला मोठा अनुभव या खेळाडूच्या पाठीशी आहे. लेदर क्रिकेट देखील सांगली जिल्ह्यासाठी त्यांनी खेळलेलं आहे. ओहो, फुल टॉस चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. एक धावी ते जरूर कंप्लीट केली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू डोक्याच्या वरून ठकठक करून जाणार त्याआधी उंच उडी घेतली, हात स्ट्रेच केला, बॉडी स्ट्रेच केली, चेंडूला अडवलं, फेकला. एकच धावी ते दिली जाते. धावा करण्यासाठी मेहनत करावी लागते. मांग के नाही देंगे तो छीन के लेंगे असं खेळावं लागेल. मात्र सध्या धावा दिल्या जात नाहीयेत आणि सध्या धावा करण्यासाठी मेहनती तेवढी करून दाखवावी लागते. कारण की अमोल निळगुडीची गोलंदाजी राखून ठेवली होती, आता त्याला बाहेर काढलंय 4थ्या ओव्हरमध्ये. नक्की सर, मेहनत करावी लागेल आणि अतिशय सुंदर स्ट्रोक सजवलाय. समालोचन कक्षाला गवस निघालणारा आणि हा माझ्या जवळ बरोबर येतोय षटकार. 6 धावा. व्हॉट अ स्ट्रोक यार, काय फटका खेळला. कारण की बॅटिंग करत असताना ज्या पद्धतीने आत्ताचा फटका खेळला, त्याचा मगाशी उल्लेख केला प्रमोद लोंढे. महाराष्ट्रासाठी खूप चांगलं टेनिस क्रिकेट राहिलं या खेळाडूचं. आयकॉन म्हणून वर्णी लागली. सातत्याने आपण पाहिलं तर सातत्याने वाऱ्या या खेळाडूंच्या चालू असतात क्रिकेटच्या आणि त्यामध्ये आज सिरायामध्ये दाखल झालेत. बाहेर राहिलाय, व्हाईट बॉलचा इशारा. कारण की दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर मिस्टर अमोल. कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर हे दोन्ही खेळाडू आत्ताच्या घडीला मिस्टर अमोलच्या बाबतीत चर्चा करेल, जे नॉन स्ट्राईक लेजंड खेळाडू आतापर्यंत त्यांनी घडवलेले खेळाडू महाराष्ट्र टेनिस क्रिकेटसाठी खेळत आहेत. इज अ लेजंड फन. आणि सध्या आपण पाहिलं तर मॅच चांगल्या पद्धतीने भरवली जाते. बॅकफुटला जाऊन घेण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू, कॉल दिलाय कॅचचा. आहे खेळाडू कॅच निसटते फर्स्ट सेकंडच्या अटेम्प्टला. ही कॅच महत्वाची होती. मॅचेस मध्ये कॅचेस महत्वाच्या मानल्या जातात. रन आउट भेटली आहे, ये नाही तो वो रन आउट भेटली आहे. कारण की रनआउट ही मोठी आहे, महत्वाची आहे, जिथे मिस्टर अमोल सर यांना माघारी जावं लागतंय. एक महत्वाची विकेट. कॅच ड्रॉप झाली. प्रवीण लोंढेची कॅच ड्रॉप झाल्यानंतर प्रवीण लोंढे यानंतर कसा खेळतोय, काय खेळतोय, जखमेवरती मीठ किती टाकतोय हे बघायचंय. नक्की सर, क्रिकेटमध्ये रनआउटची विकेट म्हणजे क्रिकेटची आत्महत्या मानली जाते. आणि यावेळी पाहिलं तर स्ट्राईकवरती प्रमोद याला आणण्यासाठी अमोल सर यांनी या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न केलेला होता आणि प्रमोद यांचं चेंडूवरती लक्ष होतं, धावण्यावरती लक्ष नव्हतं. त्यामुळे यावेळी पाहिलं तर अमोल सर या ठिकाणी स्वतः बाद होत आहेत. मोठी विकेट. नाराज दिसून आले ते, चेहऱ्यावरती नाराजगी दिसून आली. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर टीमची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी स्थिर आहे 31 या धावसंख्येवरती 31. आताची आपण पाहिली तर फक्त एकच धाव आताची कंप्लीट केली गेली, दुसरीला ते आउट झाले आणि नवीन बॅट्समन राहुल दाखल झालेत मैदानामध्ये. तब्बल 5 ओव्हरची मॅच आहे. ओव्हर क्रमांक 4 प्रगतीपथावरती आणि चेंडूचा खेळ अद्याप पाहिला तर फक्त झालेला आहे अर्थातच 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. एक चांगली मॅच, रजनी क्रिकेट मधली मॅच सध्या ओम साई स्पोर्ट्स शिरा आयोजित भव्य दिव्य ही डे नाईट स्पर्धा, 5 दिवसाची स्पर्धा टॉस साठी. यानंतर आपण पाहिलं तर राहुल मैदानामध्ये दाखल झाला बॅटिंग साठी. ओहो, सुरेख फटका, शॉट आर्म जॅक केला. खेळाडू आहे सूरज, चेंडू गॅदर करतो, फेकी पाहत आहे. 1 बाउन्स अगदी गोलंदाजापर्यंत चेंडू पोहोचला जातोय. या ओव्हर मध्ये धावा ही आलेत, मात्र या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर विकेट ही गेलेत. कभी खुशी कभी गम अशी राहिले ही ओव्हर. संघाची धावसंख्या अद्याप आपण पाहिली तर जाऊन पोहोचले 32 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ झाला, 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. यावेळी स्लोवर पद्धतीने चेंडू, गती परिवर्तन, लेग ब्रेक बॉल पडल्यानंतर या ठिकाणी राईट झाला, काटा बदलला, चेंडू निघून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये कोणतीही धाव या चेंडूवरती आलेली नाहीये. आणि अमोल निळगुडे यांची खासियत आहे, या अगोदरच्या चेंडूवरती अतिशय वेगाने चेंडू रिलीज केला आणि हा चेंडू पाहिलं तर शेवटच्या क्षणी रिस्टमध्ये या ठिकाणी चेंडू फिरवला आणि लेग ब्रेक बॉल पडल्यानंतर
बॅट्समनला बीट करून चेंडू अमित पाटील याच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू अमित पाटीलला आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने ॲज अ विकेट किपर म्हणून देखील त्याला ओळख आहे, ओळखलं जातं. हो फुल टॉस चेंडू बॅटीच्या अगदी बॉटमला. तोपर्यंत लॉंग ऑनचा खेळाडू वेगाने येतो आरामामध्ये. तोपर्यंत सौरभ आपण चेंडू शोधला जातोय. वेगाने आलेला चेंडू सौरभच्या अगदी मी म्हणे हातावरती आदळला आणि त्यानंतर धुंडो मेरी साजना धुंडो मात्र लगेच चेंडू शोधला. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर 4चा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या अगदी जाऊन पोहोचली 34-34 या आकड्यावरती. 34 धावसंख्या ओव्हर क्रमांक 4च्या समाप्तीनंतर सध्या मात्र स्कोर करवरती तुम्ही पाहताय आणि सध्या बॅटिंग करते टीम वडाळ स्पोर्ट्स वडाळ संघ हा बॅटिंग करतोय. यानंतर टॉस आपण पाहिलं तर मालगाव स्पोर्ट्स विपक्ष सिद्धेश्वर स्पोर्ट्स पाडेवाडी यानंतरची आपण पाहिली तर मॅच खेळली जाईल. पाच ओव्हरची मॅच प्रत्येकाचा महत्वाचा वाटा राहिलाय. खास करून आपण पाहिलं तर अजयजी जाधव साहेब जे सनीराज कन्स्ट्रक्शन अर्थ मूव्हर्स शिराळा त्यांच्या माध्यमातून तब्बल 30,000 रुपये या स्पर्धेसाठी देण्यात आले. महाराजा कन्स्ट्रक्शन शिराळा स्वानंदजी महाराज यांच्या माध्यमातून 25,551 रुपयाचा स्पॉन्सरशिप या स्पर्धेसाठी देण्यात आले. ओमकार ज्वेलर्स शिराळा त्यांचा आभार व्यक्त करेल सचिन परदेशी 25,000 रुपये त्यांनीही या स्पर्धेला स्पॉन्सरशिप दिली आहे. युवा उद्योजक शिराळाचे आमचे दिलीप गायकवाड साहेब त्यांच्या माध्यमातून 25,000. नागभूमी स्पोर्ट्स शिराळा तब्बल 21,000 रुपये त्यांचा आभार व्यक्त करेल. मंदार उभाळे साहेब आमचे युवा उद्योजक त्यांनी 21,000 या स्पर्धेसाठी दिलेत त्यांचा आभार व्यक्त करेल. आणि इतर सर्व स्पॉन्सरची चर्चा आपण आजच्या रात्रीमध्ये जरूर करणार. मात्र सध्या धावसंख्या आहे 34-34. गोलंदाजीसाठी दाखल झालेत राजू दादा. नक्कीच स्लॉट ओव्हरमध्ये या ठिकाणी गोलंदाजीसाठी आलेले आहेत राजू दादा. आणि यावेळी पाहिलं तर क्षेत्ररक्षक होता त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू जातो तो सीमारेषेच्या बाहेर. राजू दादा यांच्या पहिल्याच चेंडूवरती ठोकलाय चौकार. या 4 धावा महत्वाच्या होत्या. शॉर्ट आर्म पूल केला जिथे आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना मगाशी मी उल्लेख केला की प्रवीण लोंढे जेवढा वेळ मैदानामध्ये थांबेल तेवढा धावा जरूर करेन कारण की हाही आज आयकॉन खेळाडू म्हणून जरूर खेळतोय. आज या सोहळ्यासाठी आपण पाहिले तर पाणी पुरवठा सभापती आमचे नगरसेवक अर्थात शिराळ्याचे सन्माननीय आदरणीय संजयजी हिरवडेकर साहेब आबा ते देखील आज उपस्थित राहिले. त्यांचंही मी मनापासून अधिक स्वागत करतो. संघाची धावसंख्या 38 या धावसंख्येवरती आतापर्यंत जाऊन पोहोचले आणि आतापर्यंत आपण पाहिलं 38 धावसंख्या ही एक समाधानकारक धावसंख्या तुम्ही बोलू शकता. मात्र हा पाया झाला मारुती सर. इथून पुढे ज्या धावा येणार आहेत तो खऱ्या अर्थानं फायटिंग स्कोर मानला जाईल कारण की 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 38, 40, 50 धावा इज मी म्हणेल की सॅटिस्फाईड स्कोर. तुम्हाला 60-70 पर्यंत पोहोचायचं आहे आणि त्यासाठी अशीच बॅटिंग करावी लागेल. यावेळी धाव घेण्याचा प्रयत्न नकार दिला जातोय. धाव हवी आहे मांग के नाही देंगे भाई हम. कारण की एका बाजूला आपण पाहिलं तर रिक्स घ्यावीच लागेल आणि आता वेळ कमी आहे रिक्स घेण्यासाठी. मॅच जरूर बनताय रिक्स लेने से पण रिक्स घेतो तो तोटा होतो. पण क्रिकेट असं सांगतं रिक्स घेतो तोच तर मोठा होतो. या मॅच मध्ये फक्त आता चेंडू बाकी आहेत 4. या 4 चेंडू मध्ये कमीत कमी 15 धावा करण्याचा प्रयत्न जरूर करायला हवा आहे कारण की संघाची धावसंख्या गाडी थांबली आहे 38 धावसंख्येवरती. ती ट्रॅफिक मधून अजून बाहेर आली नाहीये. नक्कीच म्हटलं जातात ना काही डर के आगे जीत है. तर यावेळी जीत कुणाचे होते पाहूया. यावेळी झेल या ठिकाणी उडलाय आणि झेल देखील पकडलाय. अतिशय दर्जेदार झेल उत्कृष्ट झेल विजय याने पकडलाय. काय झेल पकडलाय. जर्सी नंबर 18 विजय याने अप्रतिम झेल. काय झेल पकडलाय. झेल चांगला होता मात्र टेनिस क्रिकेटमध्ये अशा गोष्टींमुळे खेळाडूंना दुखापती होतात कारण की जिथे आपण पाहिलं तर कॉलिंग देत नाहीत. सौरभनी कॉलिंग दिला नव्हता. कॅच एकाची होती. सौरभ गेला. तदनंतर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने आढळला तो आणि या दुखापती खूप मेजर असतात. पहा टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या अगदी जाऊन पोहोचले 38-38. 38 विनायक दाखल झाला.
यावेळी अगदी यॉर्कर चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला गेला चेंडू. यॉर्करला खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर खोदून काढण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतो डिक्लेअर मध्ये, एक धाव जरूर येते. चांगलं क्रिकेट आतापर्यंत राहिले या स्पर्धेमध्ये. आपण पाहिलं तर जरूर एक मोठी उपस्थिती या स्पर्धेमध्ये बघायला भेटली. खास करून मी अमोलजी लट्टे सर यांचं कौतुक करेन, कारण की त्यांची उपस्थिती या स्पर्धेला खूप महत्वाची आहे. मगाशीच आपण पहिली त्यांच्या बाबतीमध्ये चर्चा केली की खेळाडूंना घडवण्यामध्ये लेदर क्रिकेटचे प्रशिक्षक आज त्यांनी घडवलेली मुलगी आपण पाहिली तर 16 वर्षाचं लेदर क्रिकेट खेळते. मुलं महाराष्ट्र क्रिकेटसाठी खेळतात. मी विनंती करेल यानंतर त्यांनी जरूर व्यासपीठावरती यावं. त्यांचा मान सन्मान या सोहळ्याच्या माध्यमातून जरूर केला जाईल. खास करून ओमसाई स्पोर्ट्स शिरा याच्या माध्यमातून त्यांचं आम्ही कौतुक करतो आणि विनंती करेल थोड्या वेळानं त्यांनी जरूर व्यासपीठावरती यावं. टीमची टोटल आतापर्यंत जाऊन पोहोचले आहे 39 या धावसंख्येवरती. दरम्यान जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे अतिशय चांगली बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळत होतं प्रवीण, आणि या चेंडूवरती क्रिकेटचं ब्रह्मास्त्र बाहेर काढलंय आणि या चेंडूवरती कोणतंही उत्तर नव्हतं. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न चाललाय आणि प्रवीण याच्यासाठी विकेट सॅक्रिफाईस केली जाते. कारण प्रवीण याच्यामध्ये क्षमता आहे. हा एक असा खेळाडू आहे जो लांब लचक षटकार मारू शकतो आणि त्याच खेळाडूसाठी अमोल दादांनी देखील त्यांची विकेट सॅक्रिफाईस केलेली होती. आणि यावेळी देखील दुसरा बॅट्समन विशाल याने देखील आपली विकेट सॅक्रिफाईस केलेली आहे. आणि क्रिकेटमध्ये एक एक धाव खूप महत्त्वपूर्ण आहे आणि या चेंडूवरती जर एखादा मोठा स्ट्रोक आला तर नक्कीच एक फायटिंग स्कोर उभा राहू शकतो वाटार टीमच्या बाजूने. टॉससाठी कॅप्टन या मालगाव स्पोर्ट्स आणि सिद्धेश्वर स्पोर्ट्स पाडळेवाडी दोन्ही कॅप्टन्स टॉससाठी या इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल आणि आता फक्त चेंडू बाकी आहे एक. टॉससाठी दोन्ही कॅप्टन थांबा. आता स्ट्राईकवरती पाहायला मिळेल तो प्रवीण, जो अतिशय चांगली बॅटिंग करतोय. अतिशय चांगला बॉटम हँडचा त्यांनी वापर केलेला आहे. यावेळी त्यांनी दाखवलाय आपला क्लास. चेंडू फेकून दिलाय काव कॉर्नर रिजनच्या वरून. मी शेवटपर्यंत का थांबलो होतो याचं उत्तम उदाहरण शेवटच्या चेंडूवरती त्यांनी पेश केलंय. चेंडू फेकून दिलाय काव कॉर्नर रिजनच्या वरून. चेंडू जातोय हवाई सफर करत. टाटा बाय बाय, येतोय षटकार. दरम्यान 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 45 धावा. जिंकण्यासाठी 46 धावांची आवश्यकता असेल, कारण हा स्कोर एक फायटिंग स्कोर उभा केलेला आहे. तर वाटार संघामध्ये देखील अतिशय चांगले गोलंदाज आहेत आणि ही धावसंख्या देखील ते डिफेंड करण्याची क्षमता बाळगतात. तर ही मॅच पाहण्यासाठी संपूर्ण प्रेक्षक या मैदानावरती आलेले आहेत. त्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. हा चौथा कॉल दिलाय टीम्सला दोन्ही. मालगाव टीम चौथा कॉल तुम्हाला. पाडळेवाडी टीम हाही तुम्हाला चौथा कॉल. या दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण दोघांनी या. सन्माननीय आदरणीय संजयजी हिरवडेकर साहेब, मी विनंती करेल माझे नगरसेवक शिराळा तालुका, मी विनंती करेल आपण जरूर या आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस घेतोय. कॅप्टन या. तिकडे आवाज नाही येते. एवढ्या मोठ्या स्पर्धेला कॅप्टन्सला विनंती करावी लागते, वाईट वाटतं. या. चला लगेच आपण टॉस घेऊयात. दोन्ही टीम्स आहेत. मॅच चांगली होईल, मजा येईल मॅचला. चला टॉस कोण मागणार आहे? पाडेवाडी टीमचा कॉल आहे. कॉल खाली पडू देत. काटा कॉल आहे आणि टॉस अर्थातच काटाचा आहे. टॉस जिंकला निर्णय. ठीक आहे चालेल, थँक्यू. कॅप्टन्सला विनंती करेल टॉससाठी येता निर्णय घेऊन या. टॉस का बॉसवरती टॉस केल्यानंतर निर्णय काही नाही आहे, सो थोड्या वेळानंतर निर्णय कळवतील.
पाटेपाटी टीम थोड्याच वेळामध्ये निर्णय कळवतील. अरविंदजी कुसावर साहेब यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम अरविंदजी कुसावर साहेब, क्लेन ग्लोबलचे मॅनेजर आहेत. वेलकम दादा. अरविंदजी साहेब आपलं मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम. त्याचबरोबर अमित पाटीलनं जर षटकार लगावल्या विठ्ठल मिरुके यांच्या माध्यमातून 201 रुपयाचं प्राइज जरूर दिलं जाईल ऑनलाईनच्या माध्यमातून. पडेगा इंडिया तभी तो पडेगा इंडिया यासाठी टार्गेट या मॅच मध्ये बॅट्समन या मैदानामध्ये. बॅट्समन चला या लगेच. बॅट्समन 46 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलं गेलंय. 46 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलं गेलंय. मगाशीच मी उल्लेख केला तसं आपण पाहिलं तर अमोलजी लट्टे सरांनी घडवलेला खेळाडू आपण पाहिले तर आज जरूर खेळतोय टीम मधून शिवराज जगताप. खास करून आपण पाहिलं तर प्रशिक्षक आणि खऱ्या अर्थानं शिष्य आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं विद्यार्थी, दोघे आपण पाहिलं तर मैदानामध्ये जरूर खेळतात. आणि खास करून हा उल्लेख यासाठी केला जातो की स्पर्धेमध्ये सर्वात मोठी उपस्थिती आज कोणाकोणाची, आज कोण कोण स्पर्धा खेळण्यासाठी आले. 22 वर्ष ज्या स्पर्धेला झाले त्या स्पर्धेला कोण कोण खेळण्यासाठी येत आहेत हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचावं यासाठी आम्ही या सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवते. चला मॅचला स्पीडअप करा. खूप मोठी उपस्थिती आज वाठा टीम कडून आज जरूर आपल्याला बघायला भेटते. मैदानामध्ये दाखल झाला आयकॉन अर्थातच अमोल निरगुडे, तर दुसऱ्या बाजूला अमित पाटील, सूरज तांबेट. हे दोन्ही खेळाडू आपण पहिल्या मैदानामध्ये दाखल झालेत. आमचे सन्माननीय दिलीपजी गायकवाड साहेब आणि त्यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम दिलीप दादा, सुस्वागतम. सुस्वागतम आणि सुस्वागतम. चला मॅचला लगेच सुरुवात करा प्लीज. चला मॅचला स्पीडअप करा प्लीज. दरम्यान वाटार संघामध्ये देखील सर पाहिलं तर अतिशय चांगले गोलंदाज आहेत. क्रिकेटचा भला मोठा अनुभव या खेळाडूंच्या पाठीशी आहे आणि या टीममध्ये अमोल सरांच्या सारखे एक अनुभवी खेळाडू जे वयवर्ष 44 म्हणजे 44 वर्षाचे या ठिकाणी जे प्रशिक्षक आहेत त्यांची स्वतःची या ठिकाणी लेदर क्रिकेटची अकॅडमी आहे आणि यांची ही टीम आपल्याला पाहायला मिळते. या टीममध्ये देखील अतिशय चांगली गोलंदाजांचा भरणा असलेली ही टीम हे आव्हान देखील ही टीम डिफेंड करू शकते. कारण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. अनेक वेळा लो स्कोरिंग मॅचेस देखील हाय व्होल्टेज होत असताना आम्हाला पाहायला मिळालेले आहेत. ही मॅच कशी होईल पाहण्यासारखं राहील. आणि पहिलं षटक घेऊन आलाय तो पॉवर प्लेचं षटक घेऊन आलाय विनायक. आज संकष्टी आहे आणि विनायक देखील पहिलं षटक घेऊन आलाय. एक आगळा वेगळा योग आपल्याला पाहायला मिळेल. आज गणपती बाप्पाचा दिवस आहे आणि यावेळी पाहिलं तर विनायक पहिलं षटक घेऊन आलाय आणि समोर आहे तो आयकॉन खेळाडू अमोल निरगुडे. पहिला चेंडू या वेळी पाहिलं तर अतिशय सुंदर स्ट्रोक, कव्हर ड्रायचा फटका, क्रॅकिंग कव्हर ड्राय येतोय. बॅट्समन अमोल निरगुडे याच्या बॅटमधून क्रिकेटचे क्लास दाखवणारा एक क्लासिकल स्ट्रोक, लेदर क्रिकेटची आठवण करून देणारा अमोल निरगुडे याच्या बॅटमध्ये येतोय क्रॅकिंग कव्हर ड्राय. टीव्ही स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून हा शेवटपर्यंत चेंडू कव्हर केला जातोय. आणि जसं सर तुम्ही मगाशी सांगितलं, मी देखील वैयक्तिक त्यांना सांगणार होतो की या संपूर्ण स्पर्धेमध्ये अतिशय चांगली स्पर्धा कव्हर केली जाते क्रिक लाईव्हच्या माध्यमातून. त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. चार धाव संख्या ड्राईव्ह केल्या. ज्यांनी या स्पर्धेची संपूर्ण जाहिरात केली ते जाहिरात सौजन्य त्यांना विसरून कसं चालेल. अर्थातच प्रीतिराज ऑफसेट शिराळ्याचे सन्माननीय आदरणीय प्रतापजी कदम साहेब यांची आपण पाहिले तर उपस्थिती या सोहळ्यासाठी. वेलकम प्रताप सर. एक्स्ट्रा धाव व्हाईट बॉल. या व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये आपण पाहिलं तर टीमची टोटल आपण पाहिली तर थोडीशी पुढे जाते. टीमची टोटल अगदी 5 या धावसंख्येवरती सध्या जाऊन पोहोचते. पहिला चेंडू अगदी चौकार आला, ड्राईव्ह आला, त्यानंतर व्हाईट बॉल आणि सध्या गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर आताच विनायक, संघाचा संकटमोचक गोलंदाजीसाठी दाखल झालाय. ड्राईव्ह केला जातो, चांगला फटका, वॉट अ ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह, सुरेख फटका अमोल निरगुडेच्या बॅट मधून येतोय. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, चौकार. आज या स्पर्धेसाठी आमच्या पाडळीचे पोलीस
पाटील साहेब, सन्माननीय आदरणीय संतोषजी पाटील साहेब आपण पाहिलं तर या सोहळ्यासाठी जरूर उपस्थित राहिलेत. त्यांचा मी मनापासून अधिक स्वागत करतो. प्रेक्षक राजा वर्ग मैदानाकडे दाखल होतोय. हळूहळू आपण पाहिलं तर प्रेक्षकांची गर्दी आता मैदानाकडे चालू झाले. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर सध्या घरी जाऊन पोहोचले 9 या आकड्यावरती. 9 स्कोर कार्ड वरती सध्या मात्र धावा सजले. 2 चेंडूचा खेळ झाला. 2 क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आलेत. अमोल निळगुडे आज रंगामध्ये आहे का? नक्कीच सर, गेल्या मॅचचा मॅच विनर खेळाडू आहे आणि अमोल नेवडे याची बॅटिंग आम्ही जवळून पाहिले. त्यांच्यासोबत अनेक वर्ष आम्ही खेळलोय. पॉवर प्लेचा अतिशय चांगला वापर करतो आणि लेदर क्रिकेटचा भला मोठा अनुभव या खेळाडूच्या पाठीशी आहे. विनायक कडेही अनुभव आहे. विनायक ही काहीतरी घेऊन येणार यामध्ये शंका नाहीये. विनायक आहे बॅटीच्या टॉप एजला संधी प्राप्त केली होती. गली रिजन मध्ये चेंडू जरूर जातोय. अगदी डिक्लेअर मध्ये एक धाव. सन्माननीय आदरणीय 2 धावा आत्ताच्या. खऱ्या अर्थानं एक मोठी उपस्थिती या सोहळ्यासाठी आपण पाहिले तर दिल दोस्ती मधला राजा माणूस. खऱ्या अर्थानं मित्र बनव्यामध्ये गारवे असा आहे का? मैत्री करावी तर अशा व्यक्तीशी करावी जो आपण पाहिले तर संकट काळामध्ये धावून येतो आणि खऱ्या अर्थानं दिल दोस्तीतला राजा माणूस ज्या व्यक्तीनं आपण पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटसाठी महत्वाचं योगदान केलं आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर खेळाडूंनाही खेळण्यासाठी एक चांगली संधी निर्माण करून दिली. राम यमगर शेठ यांची महत्वाची उपस्थिती या सोहळ्यासाठी होते. सन्माननीय आदरणीय राम यमगर साहेब, वेलकम रामदादा. रॉयल माणूस भाई, रॉयल, एकदम रॉयल माणूस आणि नक्की त्यांच्या बाजूला बसा, टेन्शन विसरून जाल. शॉर्ट आर्म जॅक हवेमध्ये कॉल दिलाय. प्रेक्षक आहेत, कॅच कोण पकडेल, फिल्डर की प्रेक्षक? डिक्लेअर मध्ये एक धाव. 2 धावा. 2 धावांनी या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या अगदी 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. आज विनायक जे चौकार आले तिथून पुढे विनायकची गोलंदाजी चांगली पडते असं म्हणायला हरकत नाही, कारण की हाफ ट्रॅकर टाकतोय. 4 नाही देते, 2च देतोय आणि सध्या आपण पाहिली तर मॅच चांगली बनवतोय. चांगली गोलंदाजी विनायकची ओव्हर क्रमांक 1 मध्ये. चौकार आल्यानंतर 2-2 धावांसाठी फलंदाजाला प्रयत्न करायला लावतोय. नक्कीच अतिशय चालाक गोलंदाज आहे विनायक. हुशारीने गोलंदाजी करतोय. यावेळी स्क्वेअरचा फटका सजवायचा होता आणि पंचाचे 2 हात समांतर म्हणजेच इट इज व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव, व्हाईट बॉल. सिद्धेश्वर स्पोर्ट्स पाडेवाडी टीमनं सांगितलंय आम्ही टॉस जिंकलोय, आम्ही आता घेणार गोलंदाजी. मालगाव स्पोर्ट्सला सांगा तुम्ही करायची बॅटिंग. मालगाव स्पोर्ट्स तुम्हाला करायचे बॅटिंग, कारण की सिद्धेश्वर स्पोर्ट्स पाडेवाडी टीमनं घेतली आहे गोलंदाजी. यावेळी उलटा खेळ आहे. स्वीटशीटचा फटका आणि नक्कीच हा जोखमीचा फटका मानला जातो. या चेंडूवरती कोणतेही या ठिकाणी धोका आलेला नाहीये. नक्कीच थँक गॉड मानेल अमोल निगुडे. अतिशय हुशार गोलंदाज आहे आणि आपल्या भात्यातील स्टॉकचे चेंडू तो बाहेर काढतोय. चांगली गोलंदाजी. प्रेक्षक याआधी प्रेक्षक होते 80, प्रेक्षक झाले 114, प्रेक्षक झाले 180, प्रेक्षक झाले 190, प्रेक्षक झाले 200, प्रेक्षक झाले 213, आता 213 प्रेक्षक जोडले. युट्यूब वाहिनीवरती तुम्ही ज्या पद्धतीने प्रेक्षकांना थांबून ठेवता, प्रेक्षक सातत्याने वाढत जातात. सुरेख फटका ड्राईव्ह केलाय, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, 1 बाउन्स, अडवण्याचा प्रयत्न. वा वा वा, व्हॉट अ फिल्डिंग एफर्ट्स. काय क्षेत्ररक्षण केलंय, अप्रतिम. फक्त धाव कंप्लीट केली आहे 1, याला बोलतात फिल्डिंग. अप्रतिम क्षेत्ररक्षण सध्या मात्र चालू आहे. नक्कीच गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांची जशी साथ हवी असते ना, तशी साथ या आयकॉन खेळूच्या मार्फत मिळत असताना पाहायला मिळते. मला या टीम मधून आयकॉन म्हणून का बोलवलं त्याचं याची देही आणि याची डोळा या ठिकाणी उदाहरण दाखवून दिलेलं आहे अनिकेत याने. अप्रतिम. 15 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला, 15 धावसंख्या. पहिल्या षटकाचं युद्ध संपलं, 15 धावसंख्या. पहिल्या षटकाची हमरी तुमरी संपली, 15 धावसंख्या. 15 ऑन स्कोर कार्ड. चला स्पीडअप घ्या प्लीज, वेळ नाही आहे, कमी आहे वेळ, स्पीडअप घ्या. नक्कीच पॉवर प्लेचा अतिशय चांगला वापर केला सर. खेळाडूंनी पॉवर प्ले फोडण्यासाठी हे 2 सलामीवीर मैदानामध्ये पाठवले होते आणि अमोल नेवडे यांनी स्वतःवरती जबाबदारी घेतली आणि पॉवर प्लेचा अतिशय चांगला वापर केला. जबाबदारी घ्यावी लागते खऱ्या अर्थानं. मारुती सर, जेव्हा जबाबदारी खांद्यावरती येते तेव्हा तुमचं वय काय आहे बघितलं जात नाही, खांदे मजबूत असणं गरजेचं. आणि या मॅच मध्ये धावा आहेत सध्या 15, समीकरण 24 चेंडू 31 धावेची गरज आहे. 24 चेंडू 31 धावा. गोलंदाजीसाठी दाखल झालाय शिवराज जगताप. तोच खेळाडू आहे ज्याला आपण पाहिलं तर घडवलं अर्थातच अमोल सरांनी.
कारण की मगाशी मी शिवराजचा उल्लेख केला, तो हा शिवराज आहे जो आज आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने महाराष्ट्र टेनिस क्रिकेट, महाराष्ट्र लेदर क्रिकेटसाठी खेळतो. लेदर क्रिकेटचा अनुभव, लेदर क्रिकेट, टेनिस क्रिकेट यामध्ये तुम्हाला समतोल राखून ठेवावा लागतो, कारण की या सर्व गोष्टी तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवाव्या लागतात. मॅचमध्ये सध्या अमोल निवडुंगे समोर आहे आणि अमोलच्या समोर कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल, दोघांना लेदर क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे, दोघांना लेदर क्रिकेटचे धडे माहिती आहेत आणि दोघे एकमेकांसमोर, एक शेर दुसरा सवा शेर, एक बाहुबली दुसरा गेट खलीबली खलीबली खलीबली. मॅचमध्ये नक्की होईल, मजा येईल मॅचला. नक्कीच पहिला चेंडू, काय चेंडू या ठिकाणी रिलीज केलाय, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. या ठिकाणी लेग बिफोर विकेट जर असती तर नक्कीच अमोल निवडे बाद झाले असते. पहिला चेंडू वेगाने बीट केले अमोल यांना. बैठक स्ट्रोक सजवायचा होता, परंतु या चेंडूवरती अतिरिक्त वेगाने बीट केले. अतिशय जबरदस्त गोलंदाजी. वय वर्ष 17 आणि 17 वय वर्षामध्ये या खेळाडूकडे हा वेग आहे. येणाऱ्या काळामध्ये का नाही याच्या बाजूला गर्दी होणार. तो सध्या आपण पाहिलं तर शिवराज, अप्रतिम गोलंदाजी शिवराजची. पहिला चेंडूवरती बीट केलं, मी कच्च्या गुरुचा चेला नाहीये हे दाखवून दिला. याला बोलतात मॅच. नक्कीच त्याचे गुरु देखील त्याला चेअरअप करतायत, शाबाश करतायत. यावेळी पाहिलं तर खांद्याचा अतिशय जोराने वापर केलाय, शोल्डरचा वापर केला आणि या चेंडूवरती या चेंडूला सन्मान दिलाय. कारण सन्मान देणं म्हणजे क्रिकेट आहे आणि तेच दाखवतोय. त्याचं नाव आहे अमोल निवडे. म्हणजे गोलंदाजी करतोय, त्याचं वय आहे 17 आणि अमोलचं वय जवळजवळ 36 आहे. वयाचा भरपूर डिफरन्स आहे. लिजेंड आणि यंगस्टर एक बॅटल रंगलाय. एज इट्स अ नंबर. विजय तोरबोले साहेबांकडे बघा, कुठे आहेत? एज इट्स अ नंबर. आम्हाला लाज वाटते, आमची फिटनेस बघा, इकडे बघा. बाई, एज इट्स अ नंबर. ते जेवढं वय वाटतं तेवढं फिटनेस आणखीन क्रिकेटमधून स्ट्रॉंग होतो. मॅचला मजा येईल. व्हॉट अ बॉल, अप्रतिम गोलंदाजी. 3 चेंडू अमोल निवडुंगेला थांबवलाय. जिथे एक धाव आता भेटली आहे जरूर, पण आधीच्या 2 चेंडूवरती आपण पाहिलं तर धावा अडवल्या गेला. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला काय हरकत आहे शिवराजसाठी. वा शिवराज, 17 वर्षाचा गोलंदाज आज दाखल झाला ओम साई स्पोर्ट्स शिरा या स्पर्धेमध्ये. आणि ओम साई शिरा या स्पोर्ट्स मध्ये तारे, सितारे, शेर, सवाशे सगळे बघायला भेटतात. 22 वर्ष परंपरेची, 22 वर्ष खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर परंपरा जोपासणारी स्पर्धा आहे, अभिमानाची स्पर्धा आहे. या संपूर्ण शिरा मधला वर्ल्ड कप नाईटचा रणजी क्रिकेट कुठला असेल तर ओम साई स्पोर्ट्स शिरा. अप्रतिम मेहनत, 5 दिवसामध्ये स्पर्धा. आजचा 3रा, उद्या 4था आणि त्यानंतर 5वा. काम धंदा व्यवसाय प्रपंच सगळं सांभाळा, पण स्पर्धेला नक्की या. स्पर्धेचा आनंद घ्या. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 16. शोभ बोला 21 चेंडू 30 धावेची गरज. व्हॉट अ मॅच यार. नक्कीच वाटर संघाचा कोहिनूर हिरा, त्याचं नाव आहे शिवराज, आज या मैदानावरती चमकताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू बैठक स्ट्रोक सजवलाय आणि चेंडू फेकून दिलाय काव कॉर्नर रेजनच्या वरून. नाव आहे सूरज तांबेट. शिराळा गावचा बाहुबली खेळाडू सूरज याच्या बॅट मधून येतोय षटकार. पहिलाच चेंडू त्यांनी फेस केला आतापर्यंत. आयकॉन टू आयकॉन, सूरज भी आयकॉन आहे. जिथे आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने खेळ दाखवला गेला. ओव्हर क्रमांक 2चा खेळ संपण्यासाठी 2 चेंडू अजून बाकी आहे. पहिला डॉट, दुसरा डॉट, तदनंतर 1 धाव, तदनंतर षटकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 22 या धावसंख्येवरती 22. काय फटका लगावला गेला आकाशामध्ये. अप्रतिम बॅट स्विंग केली जाते. सूरजला आल्या विचारलं, भाऊ टच मध्ये आहे का? रोजची प्रॅक्टिस पेक्षा परफेक्ट प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे. तुम्ही प्रॅक्टिस रोज कराल, एक दिवस परफेक्ट प्रॅक्टिस करा आणि बॅटर आहे, मजा येईल. आता आग उधर भी लगी थी, आग इधर भी लगे, आग दोनों तरफ बराबर की लगी है. अब आएगा मजा. नक्कीच या स्पर्धेसाठी संपूर्ण शिराळा तालुक्यातील अनेक खेळाडूंनी भरपूर सराव केलेला आहे. पुढचा बॉल, शॉट फसलाय आणि जशास तसं उत्तर. बॅट्समन बाद. एक तेरी तो एक मेरी या ठिकाणी सांगतोय शिवराज. चले जाओ. येस, मगाशी चर्चा केली. एक तेरी एक मेरी, तू शेर मी सवा शेर, तू बाहुबली मी ग्रेट खलीबली. मॅच मध्ये नक्की होईल, कारण की मीही कच्च्या गुरुचा चेला नाहीये हे दाखवून देण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल शिवराज कडून. एक षटकार आला, एखाद्या षटकारानंतर गोलंदाज येतो काय, विकेट घेतो काय, ही मजा मॅच मध्ये. तब्बल 5 चेंडू झालेत, 1 टू गो. एक चेंडू बाकी आहे. संघाची धावसंख्या 22. ओ माय गॉड, व्हॉट हॅपन. 19 चेंडू, अजूनही 24 धावेची गरज. 19-24 हे समीकरण या मॅच मध्ये. 2 पंच दरम्यान विचार करत आहेत, ते विचार विनिमय करून या ठिकाणी निर्णय घेतील. पंचांचा कॉल इट इज फायनल कॉल असेल आणि तो दोन्ही संघांना मान्य करावा लागेल. बॅट्समन आउट होत आहे या ठिकाणी. सूरज तांबेट बाद होत आहे. एक महत्वपूर्ण बॅट्समन बाद केलाय शिवराज याने. अतिशय जबरदस्त गोलंदाजी शिवराजाची.
अगदी हृदयाचे ठोके वाढवले होते थोड्या वेळासाठी, कारण की ज्या पद्धतीने दोघे एकत्र आले, दोघे चर्चा करत होते, नंतर OUT आउट कॉल आला आणि एक चेंडू आता फक्त बाकी आहे. आणि अतिशय अनुभवी हे दोन पंच आहेत पिनू बाबा, आणि त्यांच्यासोबत आपल्याला स्क्वेअर पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात ते जयादादा सोनटक्के. अतिशय नावाजलेले खेळाडू, क्रिकेटचा भला मोठा अनुभव या खेळाडूंच्या पाठीशी आहे. आणि दोन पंचांनी विचारविनिमय केला आणि बॅट्समनला बाद घोषित केलाय. दाखल झाला नागभूमी स्पोर्ट्स शिराळे संघाचा हँडसम खेळाडू सौरभ, आणि अर्थातच आपण पाहिलं तर रन मशीन सौरभ दाखल झालाय. स्पीडअप घ्या, थोडासा स्पीडअप घ्या. चला प्लीज, हा स्पीडअप शब्द हाही जास्त वेळ वापरलाय. चला थोडासा स्पीडअप घ्या प्लीज. या ठिकाणी आपला रनअप या ठिकाणी चेक करतोय गोलंदाज शिवराज, आणि हे लेदर क्रिकेटचं या ठिकाणी डान्स आहे. लेदर क्रिकेटमध्ये असं रनअप घेतलं जातं आणि तेच या ठिकाणी क्लास दाखवतोय शिवराज. अतिशय चांगली गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी शिवराजाची. अक्षरशः प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं या गोलंदाजाने फेडलाय. या चेंडूवरती काय वेग आहे, वेग वेग वेग, आणि वेगावरती स्वार झालाय तो शिवराज. अतिशय जबरदस्त गोलंदाजी शिवराजाची. अचूकता, वेग, वेगावरती स्वार. एखादा गोलंदाज चेंडू टाकतो की रखरखत्या आगीच्या निखारा टाकतो. थोड्या वेळासाठी वाटलं गोलंदाज आहे की तोफखाना आणलाय मैदानामध्ये. अप्रतिम गोलंदाजी. येणारे तब्बल चेंडू आहेत 18, आणि 18 चेंडूमध्ये तब्बल 24 धावेची गरज आहे. 18 चेंडू 24 धावा, 24 धावा 18 चेंडू, अशी बात सध्या बनली गेली आहे. आमचा कॅमेरामॅन थोड्याच वेळामध्ये प्रेक्षक तुम्हाला जरूर दाखवेल, कारण की या मैदानामध्ये ज्या पद्धतीने प्रेक्षक संपूर्ण मैदानामध्ये आता मात्र घोळाबायला सुरुवात झाली आहे. कारण की सध्या आपण पाहिलं तर बरोबर टायमिंग अगदी 9:17 आहे. प्रेक्षक सध्या मैदानामध्ये. चला स्पीडअप घ्या. हे प्रेक्षक पाहता जिथे जागा बसले तिथे बसलेत, शांत प्रेक्षक बसलेत. काहींचे मोबाईल खिशामध्ये, काही आताचे गडे घालून मॅच बद्दल चर्चा करतायत, काही आयोजनाबद्दल चर्चा करतायत, काही युट्यूबच्या क्लिअरिटी बद्दल चर्चा करतायत, काही जण समालोचनाबद्दल चर्चा करतायत, काही जण गोलंदाजाबद्दल चर्चा करतायत. चर्चा इकडे, चर्चा नवी मुंबई. भाई खर्चा करेगा तो चर्चा होगा ना मेरे दोस्त. आणि ही चर्चा सध्या चालू आहे. पंचांना विनंती करेल मॅचला थोडासा स्पीडअप द्या प्लीज. अंपायर आता तुमच्या हातामध्ये, मॅच स्पीडअप करा, कारण की आम्ही तुम्हालाच बोलू शकतो. चला थोडासा स्पीडअप द्या प्लीज. बराचसा वेळ जातोय वाया, कारण की आज माझी इच्छा नाही रात्री 2 वाजवण्याचे. चला स्पीडअप घ्या प्लीज. नक्कीच ही मॅच सर रोमर्जिक स्थितीमध्ये जाईल की काय नक्कीच पाहण्यासारखं होईल, कारण या टीममध्ये अजून शिवराज याची 1 ओव्हर सर बाकी आहे. त्यामुळे मॅच नक्कीच अतिशय चांगल्या स्थितीमध्ये जाईल, कारण पहिल्यांदाच म्हणलं होतं की लो स्कोरिंग मॅचेस अनेक वेळा हाय व्होल्टेज होत असताना पाहायला मिळतात, परंतु यावेळी पाहिलं तर दुसरं वैयक्तिक षटक घेऊन आलेलं आहे ते. सर अजूनही चेंडू टाकला गेला नाहीये, प्लीज विनंती करेल स्पीडअप द्या. विनायक गोलंदाजीसाठी दाखल झालाय, कारण की गोलंदाजीसाठी विनायक दाखल झाल्यानंतर समोर आपण पाहिलं डावखुऱ्या हाताचा अमोल निळगुडे अजूनही या मैदानामध्ये दाखल आहे. अमोल दुसऱ्या बाजूला. त्यानंतर आपण पाहिलं तर सौरभ नॉन स्ट्रायकिंग एंडला. मॅचला सुरुवात करा प्लीज. ओव्हर क्रमांक 3 मध्ये सध्या आपण जातोय. 18 चेंडू 24 धावेची गरज. 18-24 हे समीकरण मॅच मध्ये. पहिला चेंडू, संधी प्राप्त झाली आहे. ओ कॅच साठी कॉल दिला. विनायकाला संकट मोचक, आणि विनायकनं एक विघ्न केलं दूर. समोरच्या टीमचा आयकॉन अमोल निळगुडेला माघारी पाठवलाय. चले जाऊचा इशारा केला. बॅटर आउट अमोल, बॅक टू डग आउट. नक्कीच अतिशय सुंदर गोलंदाजी विनायकाची. यावेळी पाहिलं तर उर्दी विकेट, आणि डावखुऱ्या फलंदाजाला या ठिकाणी थोडंसं आउटसाइड ऑफ स्टंप या चेंडूवरला मोठा स्ट्रोक सजवायचा होता, आणि शेवटच्या क्षणी बॅट थांबवली आणि चेंडू हवेमध्ये गेला. अतिशय सुंदर झेल पकडला स्वतः अमोल सर यांनी. अतिशय चांगला झेल पकडला. वयवर्ष आहे 44, आणि यांच्या मार्गदर्शनाखाली ही टीम खेळत असताना पाहायला मिळते, आणि आतापर्यंत अतिशय चांगलं प्रदर्शन या खेळाडूंनी केलेलं आहे. एक आयकॉन गेला, दुसरा आयकॉन आला. एक डोकेडुकी गेली, दुसरी डोकेडुकी आली. अमोल निवडून गेला, अमित पाटील आला, आणि सध्या तो मैदानामध्ये दाखलही झाला. मॅचला ही स्टारकास्ट आहे. प्रत्येक टीम चाळणीमध्ये चाळलेले खेळाडू या मैदानामध्ये, या स्पर्धेमध्ये उतरवतात, आणि ते खेळाडू एका धाग्यामध्ये ओले तर सोन्याचा हार तयार होईल, असे सगळे खेळाडू तुम्ही पाहतात. संघाची धावसंख्या आपण पाहिली स्थिर आहे, जिथल्या तिथे जी आपण पाहिली तर 22 या धावसंख्येवरती. 17 चेंडू अजूनही 24 धावा हव्यात. आणि तो धागा आहे प्रतीक पाटील. त्यांनी हे संपूर्ण खेळाडू एका धाग्यामध्ये या ठिकाणी ओवलेले आहेत, आणि अतिशय चांगलं काम प्रतीक दादा यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच चेंडूवरती विनायकांनी महत्त्वपूर्ण
अमोल निवगडे एक मॅच विनर खेळाडू त्यांना बाद केलंय. नवीन बॅट्समन आलाय तो अमित पाटील. सोडून दिला जातोय अगदी व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावा ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. एक धाव खूप महत्वाची आहे. एक धावेने मॅच भरपूर पुढे जाईल आणि या मॅच मध्ये एका धावेचा भाव खूप वाढलाय आणि एक धाव भावही जास्त खाईल, कारण की ही मॅच सध्या आपण पाहिली तर एक चेंडूवरती बदलत चालली. आता 17 चेंडू, तब्बल 23 धावेची गरज आहे. अप्रतिम मॅच. विनायक पहिला त्यांनी विकेट जरूर प्राप्त केली आहे, आता पुन्हा दाखल झालाय. फुलटॉस चेंडू, कॅचचा कॉल दिलाय. आहे खेळाडू, कॅच पकडली जाते. विकेटचा पतन. एक आयकॉन अमोल गेला, दुसरा आयकॉन अमित पाटील गेला. संकटामध्ये अडकले नागभूमी स्पोर्ट्स शिराळा संघ. कमबॅक केला वटा स्पोर्ट्स वाडा टीमनं आणि या मॅचची कहाणी आता कोण लिहेल हे प्रेक्षकांना बघायचं आहे. व्हॉट अ मॅच. मगाशी उल्लेख केला की लो स्कोरिंग मॅच चांगली होणार. दोन्ही स्टारकास्ट आहेत, दोन्ही टीमकडे शेअर आहेत, दोन्ही टीमकडे सभा शेअर आहेत, दोन्ही टीमकडे अनुभव आहेत आणि ज्या पद्धतीने फटका लगावला स्क्रीन मध्ये पाहताही कॅच पकडली गेली बॅटीच्या अगदी बॉटमला आणि शिवराजनं पकडली ही कॅच. मॅच पकडली. संघाची धावसंख्या 23 धावा. नक्की सर, या चेंडूवरती पाहिलं तर विनायक याने लोअर फुलटॉस चेंडू रिलीज केलेला होता. या चेंडूवरती लोअर फुलटॉस जेव्हा आपण खेळतो ना, तेव्हा अतिरिक्त या ठिकाणी बॉटम हँडचा अतिशय जबरदस्त वापर करावा लागतो आणि जर बॉटम हँडचा वापर केला नाही तर त्या चेंडूवरती एलिमिनेशन मिळत नाही आणि तसंच आपल्याला पाहायला मिळालं. अमितने मोठा स्ट्रोक जरूर सजवला, परंतु गोलंदाजाच्या गोलंदाजीवरती अतिरिक्त पेस होता आणि पेसने बीट केलं. अतिशय चांगला झेल पकडला लॉंग ऑफ रिझनमध्ये शिवराज याने. आणि नवीन बॅट्समन आलेले आहेत ते एक मॅच विनर खेळाडू सुहास खोत, ज्यांनी गोलंदाजी अतिशय चांगली केलेली आहे. आज संकट मोचक म्हणून त्यांना काम करावं लागेल आणि विनायक यांनी त्याचं काम केलंय. राऊंड विकेट गोलंदाजी करतोय विनायक. शॉर्ट बॉल, चेंडू निघून जात आहे. एक परफ्यूम बॉल, नाकापासून गेलेले चेंडू आणि विनायक सांगतोय सामना अजून संपलेला नाहीये मित्रा, कारण आम्ही अजून जिंकलेलं नाहीये. अतिशय चांगला सांघिक खेळ पाहायला मिळतोय वाठार टीमच्या सर्वच खेळाडूंच्या मार्फत आणि स्वतः या ठिकाणी अमोल सर देखील प्रत्येक चेंडूवरती विनायक याला सांगतायत की पुढचा चेंडू तू कसा रिलीज करायचा आहेस. आणि असे प्रशिक्षक जर मैदानामध्ये असतील तर नक्कीच आपली टीम फ्रंटफुटवरती नक्कीच काम करते. पुढचा बॉल, यावेळी देखील अवैध बॉडी शरीरापासून हा चेंडू दूर ठेवलेला होता. एक वाईट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला आणि या चेंडूला सन्मान दिलाय. एकच धाव या चेंडूवरती ऍड होईल, परंतु समोर जोपर्यंत सौरभ शिंदे मैदानामध्ये दाखल आहे ना, तोपर्यंत टीमच्या बाजूने मॅच ऑन असेल. नागभूमी स्पोर्ट्सचा हा एक ठाण्या वाघ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. सौरभ शिंदे शेवटपर्यंत मॅच घेऊन जाण्याची क्षमता बाळगतो, परंतु समोरून अतिशय चांगली गोलंदाजी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. विनायक याच्या मार्फत त्याच्या तोफखान्यातून अतिशय चांगले आपल्या भात्यातील स्टॉकची चेंडू तो बाहेर काढतोय. चांगली गोलंदाजी एका बाजूला विनायकची, त्याच्या बाबतीत चर्चा करू. 14 चेंडू, अजूनही 22 धावेची गरज आहे. बॅटिंगसाठी सौरभ, आणखीन एक रन मशीन आहे. दुसऱ्या बाजूला सुहास खोत. दोघेही आपण पाहिले तर माहिती आहे मॅच कशी बनवायची. मॅचला जरूर उशीर केला जातोय, लेट पण थेट मॅचचा रिझल्ट तुम्हाला जरूर समजेल. परंतु सर मॅच ऑन केली विनायकाने अतिशय चांगलं षटक हाताळून मॅच ऑन केली आहे. यावेळी देखील डाऊन दी ग्राउंड समोरच्या दिशेने चेंडू या ठिकाणी ड्राईव्ह केला जात आहे. एक धाव कंप्लीट. थोडंसं मिसफिल्डिंग आणि यावेळी काय होत आहे, शेवटी क्षणी जरूर चेंडू अडवला जात आहे आणि यावेळी पाहायला काय होतंय पाहूया आपण. लाईनमन या ठिकाणी आपल्याला सांगतील की या चेंडूवरती किती धावा असतील ते. ये संपर आत्ताच्या धावा. मी नाही करत. तीन धावा आत्ताच्या. यावेळी अतिशय सुंदर चेंडू, परंतु जास्त बाहेर चेंडू रिलीज केलाय. पंचांचे 2 हात समांतर म्हणजेच व्हाईट बॉल येतोय. व्हाईट वरती अंकुश ठेवावा लागेल. अतिशय हाय व्होल्टेज मॅच प्रेक्षकांच्या मध्ये देखील या ठिकाणी काळजामध्ये धगधग होत असताना पाहायला मिळते आणि संपूर्ण मॅच संपूर्ण शिराळा तालुका या मैदानावरती पाहत असताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि ही संपूर्ण स्पर्धा ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून नाईटमध्ये पाहण्याची सुवर्ण संधी संपूर्ण शिराळकरांना उपलब्ध करून दिलेली आहे. त्या संपूर्ण ओम साई स्पोर्ट्सचं या ठिकाणी अभिनंदन. येणारे 13 चेंडू आणि अजूनही
18 धावेची गरज आहे. 13 चेंडू 18 धावा, 18 धावा 13 चेंडू. बाद चांगली बनली, महत्वाचा चेंडू. ओहो, हा चेंडू डॉट जातोय. या चेंडूवरती मॅच होती, इथे मॅच चांगली बनली आहे. आता 12 चेंडू 18 धावा, 18 धावा 12 चेंडू, 12 चेंडू 3 षटकार, 3 षटकार 12 चेंडू, 12 चेंडू 5 चौकार, 5 चौकार 12 चेंडू. अशी मॅच सध्या वॉट अ मॅच यार. पैसा वसूल मॅच. मगाशी उल्लेख केला नागभूमी स्पोर्ट्स शिराळा आणि वाडा स्पोर्ट्स वाडा संघ जेव्हा एकमेकांसमोर येतो मॅच चांगली बनते. चला स्पीड अप घ्या प्लीज, कारण की ओव्हर क्रमांक 4 आता कोणाला दिली जाईल, ओव्हर क्रमांक 5 कोणाला दिली जाईल. थोडासा स्पीड अप घ्या प्लीज टीम. अंपायर आम्ही तुम्हाला विनंती करेल, थोडासा स्पीड अप घ्या प्लीज. अंपायर येस, टीम मीटिंग आपण थांबवा आणि टीमला लगेच फिल्डिंग सजवायला सांगा. वॉट अ मॅच. दादा सोमिसा गोलंदाजीसाठी, कारण की मारुती एका बाजूला असं वाटलं होतं की गोलंदाजीसाठी जेव्हा शिवराज एक सेकंड ऑप्शन होता तिथे विनायकला बाहेर काढलं, मात्र विनायकला बाहेर काढलं हा चांगला निर्णय होता. तुम्ही निर्णय काय घेताय तो योग्य की अयोग्य, यापेक्षा घेतलेला निर्णय योग्यच हे विनायकनं दाखवून दिलं आणि शिवराजच्या ओव्हरसाठी थांबवलं. मात्र विनायकनं आपली स्पेल चांगली टाकली. आता 12 चेंडू 18 धावेची गरज. वॉट अ मॅच यार. नक्कीच यावेळी कॅप्टनने या ठिकाणी अनुभवाला प्राधान्य दिलेलं आहे, कारण विनायक एक असा गोलंदाज आहे ज्याच्यामध्ये भरपूर अनुभव आहे आणि अशा हाय व्होल्टेज मॅचेससाठी अनुभवी गोलंदाज वापरावे लागतात आणि तोच निर्णय कॅप्टनने घेतलाय आणि तो निर्णय योग्य कसा आहे तो विनायक याने सिद्ध करून ही बदलेल मॅचची. 12 चेंडू आता 18 धावेची गरज. 12-18. तर मला विनंती आहे की पंचांना विचारल्याशिवाय कोणीही खेळाडूने आतमध्ये यायचं नाही अशी या ठिकाणी आयोजन कमिटीकडून कॉल आहे. तुम्ही जर जास्त वेळ खर्च केला तर आपल्याला पेनल्टी दिली जाईल याची आपण नोंद घ्यायची आहे. 12-18. वॉट अ मॅच यार. महत्वाचा T20 मॅच. 19वी ओव्हर महत्वाची, 5 ओव्हरची मॅच, 4थी ओव्हर महत्वाची. मॅचला होते सुरुवात गोलंदाजीसाठी दादा सोहम सध्या गोलंदाजीसाठी दाखल झाले. स्ट्राईकला आपण पाहिलं तर सौरभ, नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर अर्थात सुहास खोत. मॅच ऑन होतीये. सुरेख फटका सरळ बॅटीने व्ही शेप मध्ये घेण्याचा प्रयत्न, बंदुकीतून जशी गोळे निघावी तशी मात्र निघून जाते. 4 चौकार. वॉट अ स्ट्रोक यार. काय फटका खेळलाय. क्लास क्लास क्लास. अतिशय क्लासिकल स्ट्रोक वरती बॉलर आणि क्रिकेटचा क्लास दाखवणारा टीव्ही स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड स्ट्रोक सजवलाय. क्रिकेटमधील सर्वात सुरक्षित फटका सौरभ शिंदे याच्या बॅटमधून चौकार आणि ही खासियत आहे सौरभ याची. परिंदे के पास नहीं होते नक्षे, फिर भी ढूंढते वो अपने रास्ते. आणि हे असंच आहे, तुम्हाला तुमचा रस्ता शोधावा लागेल. वाटेमध्ये काटे टाकणारे बरेच असतात. रुळलेल्या वाटेवरती प्रत्येक जण जातो. आपली वाट आपल्याला तयार करावी लागतात. येणारे 11 चेंडू आणि 14 धावेची गरज. वॉट अ मॅच, वॉट अ मॅच. प्रेक्षक बोलत असेल असे आज मॅचेस आम्हाला बघायचे. दादा सोमिसाळ गोलंदाजीसाठी, सौरभ दुसऱ्या बाजूला रन मशीन. नागभूमी स्पोर्ट्स शिराळा टीम 11 चेंडू 14. यावेळी अतिशय मोठा स्ट्रोक सजवायचा होता, इनसाइड आउटचा फटका, परंतु यावेळी पाहिलं तर चेंडू लेग ब्रेक केलाय. पडल्यानंतर थोडासा चेंडूवरती बोटा हळूवारपणे फिंगर रोल झाले आणि बॅटीची कडा घेऊन चेंडू थर्ड मॅन मध्ये ट्रॅव्हल झाला. 1 धाव या चेंडूवरती ऍड झाली. पण आता सौरभ नॉन स्ट्राइकला आलाय, सुहास को स्ट्राइकला गेलाय. अब क्या बनेगा, अब क्या बिगड़ेगा. एक तो मैच बनेगी वरना बिगड़ेगी, एक तो मैच मिट्टी में आएगी वरना मुट्ठी में आएगी. मैच मध्ये दबाव येईल किंवा दबदबा येईल, कुछ तो होगा. प्रेक्षक बोलतात जो होगा हमको देखना है मेरे भाई. आणि आता मात्र समीकरण आहे 10 चेंडू 13 धावेची गरज. वॉट अ मॅच या. 10 चेंडू 13 धावा. बनली मॅच, चांगली बनवली मॅच. शॉर्ट बॉल, शॉर्ट पुलचा फटका आणि चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. हा क्लास आहे सुहास खोत यांचा. अतिशय अनुभवी खेळाडू आहे, लिजेंड ऑफ द क्रिकेट. आणि शिराळा तालुक्यातील मला लिजेंड ऑफ द क्रिकेटचं उपाधी का दिले याचं उत्तम उदाहरण दाखवून दिलंय सुहास खोत याने. मी देखील प्रेमी नाहीये, मी देखील क्रिकेटचे अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेत. शॉर्ट बॉल होता, शॉर्ट फुकचा फटका आणि चेंडू फेकून दिला मिड विकेट रिजनच्या वरून. सुहास खोत यांच्या बॅटमधून येतोय क्रिकेटचा एक अतिशय सुंदर स्ट्रोक, दर्जेदार स्ट्रोक, दर्जा दाखवणारा षटकार. 9 चेंडू आता 7 धावा. कुठे होती मॅच, कुठे आणली मॅच. होत्याचं होतं मॅच बनली, घडवली, रंगली मॅच. वॉट अ मॅच यार. 9 चेंडू 7 धावेची गरज. एक टप्पा मॅच मध्ये किती इम्पॉर्टंट असतो, म्हणजे बाहुबली मधला कटप्पा या मॅच मधला टप्पा किती इम्पॉर्टंट भाऊ. यावेळी देखील शॉर्ट बॉल होता, परंतु यावेळी पाहिलं तर थोडंसं गती परिवर्तन केलेलं होतं. या चेंडूवरती बॅटला चेंडू लागून लॉंग स्टॉप रिजन मध्ये ट्रॅव्हल झाला.
एक धाव या चेंडूवरती ऍड झाली. सन्माननीय रणवीरजी कोच साहेब यांच्या माध्यमातून या आधी जो षटकार आला त्याच्यासाठी 1001 रुपये आणि आता जर मॅच षटकारानं संपवली तर आणखीन 1001 रुपये त्यांच्या माध्यमातून जरूर येतील. वा, असं प्रेम पाहिजे भाई. गेले जी जान तू मेरी जान है तेरे लिए कुछ भी यार. वा. आणि मॅच फिनिशर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अजून देखील ठाण मांडून आहे, त्याचं नाव आहे सौरभ शिंदे. गती परिवर्तन आणि मॅच फिनिशर म्हणून मला का नाव दिलंय याचं उत्तम उदाहरण दाखवतोय सौरभ शिंदे. आउटस्टँडिंग बॅटिंग आणि ओव्हर पिच बॉल होता, त्याचा पुरेपूर समाचार घेतला आणि चेंडू फेकून दिला. मिड विकेट रिजनच्या वरून हवाई सफर करत चेंडू निघून जातोय, सीमारेषेच्या बाहेर येतोय. सौरभ शिंदे याच्या बॅट मधून ब्रँडेड स्टोक षटकार. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तुमच्यापर्यंत घेऊन येईल. मजा आली मारुती सर, समालोचन करा, मजा आली भाऊ. अरे समालोचन, दुएट समालोचन, त्याच्यामध्ये चांगल्या मनाचे समालोचक आणि ज्यांचा आवाज गोड आणि ज्यांचं मन गोड असे समालोचक असल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये मजा येते. हल्ली कमी भेटतात असे समालोचक, कारण की आपला बसायचा पाठ कोण